नमस्कार मंडळी, 13 डिसेंबर 2024 वार शुक्रवार, मराठी महिना मार्गशीर्ष, तिथी त्रयोदशी, नक्षत्र भरणी कृतिका आणि महाराष्ट्रातील ब्रेकिंग झटपट बातम्यांमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आणि आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाची बातमी, मंदिर मशिदीशी संबंधित नवीन प्रकरणावर बंदी, सर्वेक्षणावरही स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा सर्वात मोठा निर्णय। आणि राज्यातील तरुणांसाठी अतिशय महत्त्वाची मोठी बातमी, रेल्वेत होणार 58,642 जागांची भरती, मंत्री अश्विनी वैष्णवी यांची माहिती। बुधवार 11 डिसेंबर रोजी लोकसभेत दिली माहिती। आणि देशातील सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, एक देश एक निवडणूक विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी, हिवाळी अधिवेशनात हे विधेयक संसदेत सादर होणार, सूत्रांची माहिती। आणि यानंतर एक मोठी बातमी, अजित पवारांनी दिल्लीत सहकुटुंब भेटून शरद पवारांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, प्रफुल्ल पटेलांसह छगन भुजबळ, सुनील तटकरेही होते उपस्थित। आणि यानंतर एक बातमी, जमावबंदीनंतर परभणीतील परिस्थिती नियंत्रणात, हिंसाचारानंतर आज सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त, धुडगूस घालणाऱ्या 40 पेक्षा जास्त लोकांना पोलिसांनी घेतले ताब्यात। आणि यानंतर एक मोठी बातमी, दिल्लीतही लाडकी बहीण योजना, अरविंद केजरीवालांनी सर्वात मोठी केली घोषणा, महिन्याला मिळणार 1,000 रुपये। आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेविषयी सर्वात महत्त्वाची बातमी, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा पगार मिळालाच नाही, वेतन रखडल्याने तरुणांची मोठी मागणी, तसेच पगार न मिळाल्यास आंदोलन करण्याची भूमिका। आणि यानंतर एक बातमी, भारताचे युवा खेळाडू भर मैदानात एकमेकांशी भिडले, नितीश राणा व आयुष बदोनीच्या वादात अखेर पंचांची मध्यस्थी। आणि राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट, 14 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची सुद्धा दिली माहिती। आणि महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेचे पेंडिंग 16 लाख अर्जांची होणार छाननी, पात्र अपात्र ठरवून दिला जाणार लाभ, डिसेंबरच्या अखेरपर्यंत पैसे मिळण्याची शक्यता।